नमस्कार मित्रांनो. एनसीईआरटीच्या पुस्तकावर आधारित असलेले अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांची सिरीज आपण चालू केलेली आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ 50 प्रश्न कव्हर केलेले आहेत. इथून पुढचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहूया. प्रश्न क्रमांक 101. डोबेरायनरच्या त्रिकेसंदर्भात खालील रिकाम्या जागा भरा. आता डोबेरायनरचे त्रिके हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा घटक आहे आणि परीक्षेत जर तुम्हाला अवघड प्रश्न विचारायचा झाला तर तो या प्रकारचा विचारू शकतील. आता डोबेरायनरचे त्रिके हा नियम काय सांगतो, तर जे पहिले मूलद्रव्य आहे त्याचा अणुवस्तुमान, आता लिथियमचा अणुवस्तुमानांक किती आहे 6.9 एवढा, प्लस जे तिसरे मूलद्रव्य आहे पोटॅशियम त्याचा अणुवस्तुमानांक तो आहे 39.1 एवढा, आणि या दोन्ही अणुवस्तुमानांची बेरीज भागिले 2 याचे उत्तर जे काही येईल ते हे मधले जे मूलद्रव्य आहे त्याचा अणुवस्तुमान असतो. तर आता 6.9 अधिक 39.1 याची बेरीज येते 46 आणि 46 भागिले 2 याचे उत्तर येते 23. तर 23 हा कोणाचा अणुवस्तुमान आहे, तर आहे सोडियमचा अणुवस्तुमानांक. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर डोबेरायनरच्या त्रिके संदर्भातील जो फॉर्म्युला आहे किंवा जो सिद्धांत आहे तो तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 102. एक्स हे मूलद्रव्य डोबेरायनरच्या त्रिकेमध्ये ClXI असे आहे, तर एक्सच्या जागी कोणते मूलद्रव्य येईल, हा देखील प्रश्न पाठीमागच्या प्रश्नाप्रमाणेच आहे. आणि यामधील एक्स हे जे मूलद्रव्य आहे तर त्याच्या जागी Br किंवा ब्रोमिन हे मूलद्रव्य येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर पुस्तकामध्ये तुम्हाला डोबेरायनरच्या त्रिकांवरती एक चार्ट दिलेला आहे, तो तुम्ही पाहून घेतला पाहिजे. जर प्रश्न आलेच तर त्याच्या बाहेर जाणार नाहीत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 103. प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखे आहेत असा सिद्धांत कोणी मांडला, तर हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत अष्टकाचा नियम म्हणून प्रसिद्ध आहे. आणि हा जो अष्टकाचा सिद्धांत आहे किंवा अष्टकाचा नियम आहे तो मांडलेला आहे जॉन न्यूलँड्स यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून डोबेरायनर यांची त्रिके आणि न्यूलँड्स यांची अष्टके ही खूप महत्वाची आहेत, कारण याच्यावर परीक्षेत 100% तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 104. आवर्ती नियमांच्या आधारे मेंडेलिव्ह यांनी टिंबटिंब मूलद्रव्यांची मांडणी आवर्ती सारणीत केली. तर आवर्ती सारणीमध्ये मेंडेलिव्ह यांनी एकूण किती मूलद्रव्यांची मांडणी केलेली, तर त्यांच्या काळात 63 मूलद्रव्ये ज्ञात झाली होती. म्हणजे त्या 63 मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी आवर्ती सारणीत केलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 105. मेंडेलिव्हच्या आवर्ती सारणी संदर्भात अयोग्य विधाने शोधा. तर पहिले विधान आहे मेंडेलिव्ह यांच्या काळात 63 मूलद्रव्ये अस्तित्वात होती. आता आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे त्यांच्या काळात 63 मूलद्रव्ये त्यांनी मांडली होती, त्यामुळे पहिले विधान बरोबर आहे. त्यानंतर दुसरे विधान आहे मेंडेलिव्हच्या आवर्ती सारणीत उभ्या स्तंभांना गण किंवा ग्रुप असे म्हणतात. तर हे देखील विधान बरोबर आहे. जे उभे स्तंभ असतात त्यांना गण म्हणतात. तसेच त्याचबरोबर त्यांचे इंग्लिशमधील नाव ग्रुप हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचे विधान आहे मेंडेलिव्हच्या आवर्ती सारणीत आडव्या ओळींना आवर्तन किंवा पिरियड असे म्हणतात. तर हे देखील विधान बरोबर आहे. त्यानंतर चौथे विधान आहे मेंडेलिव्हने मूलद्रव्यांची मांडणी अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली होती. आता हे विधान बरोबर आहे का, तर चूक. मेंडेलिव्हने मूलद्रव्यांची जी मांडणी केली ती अणुअंकाच्या नव्हे तर अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केलेली. त्यामुळे हे विधान चुकीचे ठरते. मेंडेलिव्ह म्हटलं की अणुवस्तुमान हे गोष्ट लक्षात ठेवायची, आणि मोसले म्हटलं की मग अणुअंक ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर आवर्ती सारणीतील उभे स्तंभ जे असतात त्यांना गण म्हटलं जातं आणि आडव्या ओळींना आवर्तन म्हटलं जातं. हे देखील 2 MCQ महत्वाचे आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 106. मेंडेलिव्हने आवर्ती सारणीत शोध लागण्यापूर्वीच काही मूलद्रव्यांसाठी जागा रिक्त सोडल्या होत्या. त्यापैकी इका ॲल्युमिनियम या भाकीत केलेल्या मूलद्रव्याचे शोध लागल्यानंतरचे नाव काय होते. तर मेंडेलिव्हने जी आवर्ती सारणी बनवली त्याच्यामध्ये शोध लागण्यापूर्वीच काही मूलद्रव्यांसाठी जागा रिक्त सोडल्या होत्या. म्हणजे त्याला वाटत होते भविष्यात त्या ठिकाणी काही मूलद्रव्यांचा शोध लागला जाईल, आणि त्यासाठी त्यांनी इका ॲल्युमिनियम म्हणून एक जागा रिकामी ठेवली होती. तर इका ॲल्युमिनियमला शोध लागल्यानंतर गॅलियम हे नाव देण्यात आले. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्याचबरोबर मेंडेलिव्हने इका बोरॉन या मूलद्रव्यासाठी देखील जागा रिकामी सोडली होती.
तर इका बोरॉनला कोणत्या नावाने पुढे ओळखले जाऊ लागले? तर स्कॅन्डियम या नावाने इका बोरॉन याला ओळखले जाऊ लागले. त्याचबरोबर मेंडेलिव्हने इका सिलिकॉन या मूलद्रव्यासाठी देखील जागा रिकामी ठेवली होती. तर इका सिलिकॉनला पुढे जाऊन जर्मेनियम या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा. ही जी 3 मूलद्रव्ये आहेत यांची शोध लागण्यापूर्वीची नावे आणि शोध लागल्यानंतरची नावे लक्षात ठेवा. याच्यावर देखील एमसीक्यू येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 107. सन 1913 मध्ये हेनरी मोसले या वैज्ञानिकाने असे शोधून काढले की अणुवस्तुमान हा पदार्थाचा मूलभूत गुणधर्म नसून टिंबटिंब हा आहे. तर हेनरी मोसले या वैज्ञानिकाने असे शोधून काढले की अणुवस्तुमान हा पदार्थाचा मूलभूत गुणधर्म नसून अणुअंक हा पदार्थाचा मूलभूत गुणधर्म आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 108. आधुनिक आवर्ती सारणीतील गणांची एकूण संख्या किती आहे? तर आधुनिक आवर्ती सारणीत एकूण 18 गण आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 109. आधुनिक आवर्ती सारणीतील एकूण आवर्तनांची संख्या किती आहे? तर आधुनिक आवर्ती सारणीत एकूण 7 आवर्तन आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 110. दिलेली विधाने तपासा व बिनचूक विधान शोधा. पहिले विधान आहे आधुनिक आवर्ती सारणीतील गण 1 मध्ये अल्कधर्मी धातू आहेत. तर हे विधान बरोबर आहे का? तर हो. पहिला गण जो आहे त्या पहिल्या गणामध्ये अल्कधर्मी धातू आहेत. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर दुसरे विधान आहे आधुनिक आवर्ती सारणीतील 17व्या गणातील मूलद्रव्यांच्या समूहाला हॅलोजन समूह म्हणून ओळखले जाते. तर हे विधान बरोबर आहे का? तर हो. 17व्या गणात जी मूलद्रव्ये आहेत त्यांच्या समूहाला हॅलोजन मूलद्रव्यांचा समूह म्हणून ओळखले जाते. त्यामुळे हे विधान बरोबर. त्यानंतर तिसरे विधान आहे आधुनिक आवर्ती सारणीतील 18व्या गणातील मूलद्रव्यांना नोबेल गॅस म्हणून ओळखले जाते. तिसरे विधान देखील बरोबर आहे. 18व्या गणातील जी मूलद्रव्ये आहेत त्यांना नोबेल गॅस किंवा राजवायू किंवा निष्क्रिय वायू म्हणून ओळखले जाते. ही तिन्ही विधाने बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 5 वरीलपैकी सर्व बरोबर हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 111. आधुनिक आवर्ती सारणीतील सर्वात लहान आवर्तन कोणते आहे? तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपण जी वापरत असलेली आवर्ती सारणी आहे त्यातील सर्वात लहान आवर्तन आहे पहिले आवर्तन. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. या पहिल्या आवर्तनामध्ये एकूण किती मूलद्रव्ये आहेत? तर यामध्ये फक्त 2च मूलद्रव्ये आहेत. ही 2 मूलद्रव्ये कोणती आहेत असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हायड्रोजन आणि हेलियम ही 2च मूलद्रव्ये पहिल्या आवर्तनात आहे आणि म्हणूनच हा आवर्तन सर्वात लहान आवर्तन आहे. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. ही खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 112. आधुनिक आवर्त सारणीतील टिंबटिंब हे आवर्तन सर्वात दीर्घ असून यामध्ये 32 मूलद्रव्ये आहेत. तर आवर्ती सारणीतील कोणते आवर्तन हे सर्वात दीर्घ म्हणजे सर्वात मोठे आवर्तन आहे? तर आवर्ती सारणीतील 6वे आवर्तन हे सर्वात दीर्घ आवर्तन आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्याचबरोबर 7वे आवर्तन जे आहे ते अपूर्ण आवर्तन आहे. हे देखील लक्षात ठेवा. अशा प्रकारच्या माहितीचा देखील तुम्हाला फायदा होऊ शकतो. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणते हॅलोजन समूहातील मूलद्रव्य नाही? तर आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे गण 17 मधील जी मूलद्रव्ये आहेत त्यांना हॅलोजन समूहातील मूलद्रव्य म्हणून ओळखले जाते. तर यापैकी क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन ही जी मूलद्रव्ये आहेत ती सर्व मूलद्रव्ये हॅलोजन समूहातील आहे. तर हायड्रोजन हे जे मूलद्रव्य आहे ते मात्र हॅलोजन समूहातील नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 114. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य राजवायू समूहातील नाही? हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर राजवायू समूहातील मूलद्रव्ये ही गण 18 मध्ये असतात हे आपण पाहिलेले आहे. तर यापैकी हेलियम, निऑन, अर्गॉन आणि झेनॉन ही जी मूलद्रव्ये आहेत ही सर्व मूलद्रव्ये राजवायू समूहातील आहेत. तर निकेल हे मूलद्रव्य मात्र राजवायू समूहातील नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेत विचारले जातील. त्यामुळे या प्रश्नांची तयारी करून ठेवा. हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 115. खालीलपैकी कोणते आंतरपरजीवी पोषण करणारे सजीव आहेत? तर आंतरपरजीवी पोषण म्हणजे काय? जे शरीराच्या अंतर्गत भागात राहून
त्या आधारे आपले पोषण करत असतात. तर असे सजीव आहेत लिव्हरफ्यूक, ऑस्करिक, फायलेरिया, हुकवर्म, म्हणजे बऱ्यापैकी जे जंत आहेत ते सर्व प्रकारचे जंत हे आंतरपरजीवी पोषण या प्रकारे पोषण करणारे सजीव असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 5 वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 116 खालीलपैकी कोणते बाह्य परजीवी पोषण करणारे सजीव आहेत? तर बाह्य परजीवी म्हणजे असे सजीव जे एखाद्या सजीवाच्या बाह्य भागात राहून त्या आधारे आपले पोषण करत असतात. तर बाह्य परजीवी पोषण करणारे सजीव आहेत अमरवेल, बांडगुळ, गोचिड, उवा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 अ, ब, क, ई हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर प्लाझ्मोडियम हा जो प्रकार आहे तो आंतरपरजीवीमध्ये येतो. तर ही देखील माहिती लक्षात ठेवा, याचा देखील तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 117 टिंबटिंब ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. हा देखील प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर यकृताचे वजन किती असते? तर 1.5 किलो, म्हणजे जवळजवळ 1.5 किलो एवढ्या वजनाचे हे यकृत असल्यामुळे ही सर्वात मोठी ग्रंथी देखील आहे मानवी शरीरातील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 118 अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन हे जे विकर आहेत ते मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथी स्रवते? तर अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन ही जी विक्रिया आहेत ती मानवी शरीरातील स्वादुपिंड या ग्रंथीमार्फत स्रवली जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर अजून एक एमसीक्यू येथे क्लिअर होतो, तो म्हणजे स्वादुपिंड ही जी ग्रंथी आहे ती अंतःस्रावी त्याचबरोबर बाह्यस्रावी हे दोन्ही प्रकारचे गुणधर्म दाखवणारी ग्रंथी आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 119 मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीतून पित्तरस स्रवतो? तर पित्तरस हा आहे तो मानवी शरीरातील यकृत या ग्रंथीतून स्रवतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 120 पेप्सिन विकर, हायड्रोक्लोरिक आम्ल आणि म्युकस हे कोणत्या ग्रंथीशी संबंधित आहेत? तर पेप्सिन विकर, हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजेच HCl आणि म्युकस हे जे आहे ते मानवी शरीरातील जठर या ग्रंथीशी संबंधित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. ही जी विक्रिया आहेत ती या जठर ग्रंथीतील जठर रसामार्फत स्रवली जातात. त्यामुळे जठर रसातील ही सर्व विक्रिया आहेत. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे पेप्सिन हे जे विकर आहे हे काय कार्य करते? तर हे विकर प्रथिने जे आहेत त्या प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये करत असते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, पेप्सिन विक्रे प्रथिनांचे रूपांतर हे अमिनो आम्लांमध्ये करत असतात. त्यामुळे हा प्रश्न देखील खूप महत्वाचा ठरतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 121 वायुकोश शरीराच्या बाहेर काढून पृष्ठभागावर पसरविल्यास टिंबटिंब एवढी जागा व्यापते. तर मानवी शरीरातील जो वायुकोश असतो फुफ्फुसातील तो जर बाहेर काढून पृष्ठभागावर पसरवला तर तो 80 मीटर स्क्वेअर एवढी जागा व्यापतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 122 रक्तातील प्लाझ्माद्वारे कोणकोणत्या घटकांचे वहन केले जाते? तर हे देखील खूप महत्वाचे आहे. रक्तामधील प्लाझ्मा हा जो घटक आहे तो घटक अन्न पदार्थ, कार्बन डायऑक्साईड, युरिया आणि नायट्रोजन युक्त इतर जे टाकाऊ पदार्थ असतात अशा सर्व पदार्थांचे वहन करत असतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 5 वरीलपैकी सर्व हे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 123 प्रौढ व्यक्तीच्या मेंदूचे वजन साधारणपणे टिंबटिंब ते टिंबटिंब ग्रॅम एवढे असते. तर प्रौढ व्यक्तीचा जो मेंदू असतो त्या मेंदूचे वजन हे साधारणपणे 1300 ग्रॅम ते 1400 ग्रॅम या दरम्यान असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 124 मानवी मेंदू संदर्भातील प्रमस्तिष्क भागाविषयी चुकीचे विधान शोधा. मानवी मेंदूतील प्रमस्तिष्क हा भाग जो आहे तो खूप महत्वाचा असतो आणि त्याच्याविषयी आपण खालील विधाने बघूया. पहिले विधान आहे अग्र मस्तिष्काच्या प्रमुख भागाला प्रमस्तिष्क असे म्हणतात. तर हे बरोबर आहे. अग्र मस्तिष्क म्हणजे मेंदूचा जो समोरचा भाग असतो त्याला अग्र मस्तिष्क म्हटले जाते आणि त्याचा जो प्रमुख भाग आहे त्याला प्रमस्तिष्क असे म्हणतात. त्यानंतर दुसरे विधान आहे प्रमस्तिष्काला
आपल्या मेंदूचा विचार करण्याची क्षमता असलेला भाग असे म्हणतात. तर हे देखील बरोबर आहे. प्रमस्तिष्क हे आपल्या मेंदूचा विचार करण्याची क्षमता असलेला भाग म्हणून ओळखले जाते. त्यानंतर प्रमस्तिष्क म्हणजे आपल्या शरीराच्या मुख्य ऐच्छिक क्रिया घडवून आणणारे प्रमुख केंद्र आहे. तर हे देखील बरोबर आहे. प्रमस्तिष्क हा जो भाग आहे तो आपल्या शरीराच्या ऐच्छिक क्रिया नियंत्रित करणारा भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे तिसरे विधान देखील बरोबर आहे. त्यानंतर पिंड चतुष्क हा प्रमस्तिष्काचा भाग दृश्य प्रतिक्षेपाचे वहन करतो. तर हे विधान मात्र चुकीचे आहे. पिंड चतुष्क हा जो भाग आहे तो प्रमस्तिष्काचा भाग नसून तो मध्य मस्तिष्काचा भाग आहे. तर पिंड चतुष्क हा मध्य मस्तिष्काचा भाग जो आहे तो दृश्य प्रतिक्षेपांचे वहन करतो. त्यामुळे हे चौथे विधान चुकीचे आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देखील आहे पर्याय क्रमांक 4 हे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 125. शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य कोण करते? तर मानवी शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य हे अनुमस्तिष्क करत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. आणि हे जे अनुमस्तिष्क आहे ते कशाचा भाग आहे? तर हे पश्च मस्तिष्क याचा भाग आहे. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 126. खालीलपैकी कोणत्या सजीवाचे प्रजनन हे खंडीभवन या पद्धतीने होते? तर खंडीभवन या पद्धतीने प्रजनन करणारा प्राणी आहे स्पायरोगायरा हा. स्पायरोगायरा या प्राण्याचे प्रजनन हे खंडीभवन या प्रकारे होते. त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अमिबा आणि पॅरामेशियम हे जे दोन प्राणी आहेत यांचे प्रजनन कोणत्या प्रकारचे होते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर अमिबा आणि पॅरामेशियम यांचे प्रजनन हे द्विविभाजन या पद्धतीने होत असते. त्याचबरोबर हायड्रा या प्राण्याचे प्रजनन कोणत्या प्रकारे होते असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हायड्रा या प्राण्याचे प्रजनन हे मुकुलायन या पद्धतीने होत असते. त्यामुळे हायड्राचे मुकुलायन, स्पायरोगायराचे खंडीभवन आणि अमिबा आणि पॅरामेशियमचे द्विविभाजन या प्रजनन पद्धती लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 127. खालीलपैकी कोणता आजार चुकीच्या लैंगिक प्रजनन पद्धतीमुळे पसरला जातो? तर चुकीच्या लैंगिक प्रजनन पद्धतीमुळे पसरले जाणारे आजार आहेत गोनोरिया, सिफिलिस, एड्स इत्यादी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अ, क, ड बरोबर हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. त्यामुळे कोणते आजार हे कोणत्या पद्धतीने पसरतात याची देखील तयारी करून ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 128. ग्रेगेल मेंडेल या शास्त्रज्ञाने कोणत्या झाडाच्या सहाय्याने आनुवंशिकता ही पद्धत प्रसिद्ध केली? तर ग्रेगरी मेंडल हे आनुवंशिकतेचा शोध लावण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि यांनी वाटाण्याच्या झाडावर प्रयोग करून आनुवंशिकतेचा शोध लावला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 129. मानवामध्ये प्रत्येक पेशी केंद्रकात गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? तर हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर मानवामध्ये प्रत्येक पेशीच्या केंद्रकात गुणसूत्रांच्या एकूण 23 जोड्या असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 23 जोड्या म्हणजेच एकूण किती गुणसूत्र झाली? तर 46 गुणसूत्रे. ही गोष्ट लक्षात घ्या, जोड्या म्हटलं की 23 येणार आणि गुणसूत्र म्हटले की 46 येणार. तर अशा प्रकारचे फसवे प्रश्न देखील येऊ शकतात. त्यामुळे उत्तर देताना नीट विचारपूर्वक उत्तर द्यायचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 130. द ओरिजिन ऑफ स्पेसीज या पुस्तकातून उत्क्रांतीची संकल्पना कोणी मांडली? द ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तक कोणाचे आहे? तर हे आहे चार्ल्स डार्विन यांचे. आणि डार्विन यांनी या पुस्तकातूनच उत्क्रांतीची संकल्पना मांडली होती. त्यामुळे या दोन गोष्टी लक्षात ठेवा. उत्क्रांतीची संकल्पना कोणी मांडली? तर ते चार्ल्स डार्विन आहेत. आणि त्यासाठी कोणते पुस्तक वापरले होते त्यांनी? तर द ओरिजिन ऑफ स्पेसीज. प्रश्न क्रमांक 131. दोन आरशांमध्ये असलेल्या विविध कोनांच्या मापांसाठी तयार होणाऱ्या प्रतिमांची संख्या वेगवेगळी असते. ती संख्या ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या सूत्राचा वापर करतात? तर हे जे सूत्र आहे ते परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे. जेव्हा दोन आरशे समोरासमोर एका वेगवेगळ्या अँगलमध्ये ठेवले जातात तर त्यावेळी त्या आरशांमध्ये दिसणाऱ्या प्रतिमांची संख्या काढण्यासाठी एक सूत्र आहे. तर ते सूत्र कोणते आहे? प्रतिमांची संख्या बरोबर 360 डिग्री भागिले दोन आरशांतील कोन. आणि याचे जे उत्तर येईल त्याच्यातून 1 वजा केले असता एकूण प्रतिमांची संख्या आपल्याला मिळते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. ही जी संकल्पना आहे ती अधिक चांगल्या रीतीने समजण्यासाठी आपण एक उदाहरण देखील याच्यावर घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 132. जेव्हा दोन सपाट आरशे परस्परांशी काटकोनात
म्हणजेच 90 डिग्रीच्या कोनात ठेवलेले असतात, तेव्हा त्या दोन आरशात वस्तूंच्या एकूण टिंब प्रतिमा तयार होतात. तर पाठीमागचे सूत्र काय आहे, तर 360 भागिले 2 आरशातील कोन वजा 1. तर 360 भागिले 2 आरशातील कोन आपल्याला किती दिलेला आहे, तर तो आहे 90 डिग्री, म्हणजे 90 आणि वजा 1. आता याचे जे काही उत्तर येईल ते आपल्याला होणाऱ्या प्रतिमांची संख्या असेल. तर 360 भागिले 90 येते 4, 4 वजा 1 येते 3. तर 3 एवढ्या प्रतिमांची संख्या आपल्याला 2 आरशे 90 डिग्रीच्या कोनात ठेवलेल्या असताना दिसतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर अशा प्रकारचे सोपे उदाहरणावर किंवा सूत्रावर आधारित प्रश्न देखील परीक्षेत येऊ शकतात, त्यामुळे याची देखील तयारी ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 133, खालीलपैकी कोणता बहिर्वक्र भिंगाचा उपयोग आहे? बहिर्वक्र भिंगाचे उपयोग येथे विचारलेले आहेत. तर यापैकी साधा सूक्ष्मदर्शी, संयुक्त सूक्ष्मदर्शी, दूरदर्शी, कॅमेरा किंवा प्रोजेक्टर या ज्या सर्व गोष्टी आहेत, या सर्व गोष्टींमध्ये बहिर्वक्र भिंगाचा उपयोग केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 वरीलपैकी सर्व बरोबर हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून बहिर्वक्र भिंग असेल, सपाट आरसा असेल किंवा अंतर्वक्र भिंग असेल, यांचे जे काही उपयोग आहेत त्याच्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यामुळे तशी एक यादी तयार करून ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 134, खालीलपैकी कोणते प्रकाशाच्या विकिरणाचे उदाहरण आहे? आकाश निळे दिसते हे कशाचे उदाहरण आहे? तर हे देखील प्रकाशाच्या विकिरणाचे उदाहरण आहे. त्यानंतर सूर्यास्त व सूर्योदय दरम्यान आकाश लालसर दिसते हे कशाचे उदाहरण आहे? तर हे देखील प्रकाशाच्या विकिरणाचे उदाहरण आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 दोन्ही 1 आणि 2 बरोबर हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर प्रकाशाचे विकिरण, प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाचे अपवर्तन यांच्या उदाहरणावर 100% परीक्षेत प्रश्न विचारले जातील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 135, ऑक्सिडेशन अभिक्रिया म्हणजे ऑक्सिजन टिंब किंवा हायड्रोजन टिंब होय. तर ऑक्सिडेशन या अभिक्रियेचे व्याख्या येथे सांगितलेली आहे आणि आपल्याला रिकाम जागा भरायच्या आहेत. तर ऑक्सिडेशन अभिक्रिया म्हणजे ऑक्सिजन मिळवणे, ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिजन ऍड केला जातो, तर हायड्रोजन जो आहे तो गमावला जातो. म्हणजेच ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन हे लक्षात ठेवा. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. तर अशा रीतीने आपण एनसीईआरटीच्या पुस्तकांवर जी सिरीज चालू केलेली ती सिरीज आता आपण थांबवत आहोत. एनसीईआरटीवर आधारित जे काही प्रश्न मला महत्त्वाचे वाटले ते सर्व प्रश्न घेण्याचा मी इथे प्रयत्न केलेला आहे. आता परीक्षा देखील जवळ आलेली आहे, त्यामुळे आता इथून पुढे आपण तांत्रिक घटकांवर जेवढे काही सराव पेपर घेता येतील तेवढे घेण्याचा पुढच्या आठवड्यात आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर मी अजून काही घ्यावे असे जर तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या पद्धतीचे लेक्चर देखील आपण पुढच्या आठवड्यात घेण्याचा प्रयत्न करू. या व्हिडिओची जर पीडीएफ हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू.